2016 में राष्ट्रीय ओबीसी महासंघ की स्थापना के बाद से डॉक्टर परिणय फुके ओबीसी समाज की आवाज बन रहे हैं। उन्होंने अपनी मांगों को सरकार तक पहुंचाया और उन्हें पूरा करवाया। ओबीसी समाज के लिए 52वां जीआर जारी कराने में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही है और अब 53वां जीआर जारी होने वाला है। ऐसा बयान राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने दिया। परिणय फुके ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि जातीय जनगणना की मांग के लिए पंतप्रधान मोदी और बबन राव तायवाड़े को श्रेय दिया गया है। ओबीसी समाज के लिए कई मोर्चे निकाले गए और पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने भी समर्थन दिया था। 52वां जीआर जारी करने के पीछे मार्गदर्शन बबन राव तायवाड़े का था। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी ओबीसी भवन के लिए शब्द दिया है और पंतप्रधान तथा मुख्यमंत्री के कार्यों की सराहना की जाएगी। आपण सर्व विटनेस आहात की 2016ला जेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्या स्थापनेच्या दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून डॉक्टर माजी मंत्री परिणयजी फुके या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आहे आणि वेळोवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ज्या काही मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे आम्ही मांडल्या त्याचा सतत पाठपुरावा करून त्या सोडवून घेण्याकरता त्यांनी फार मोठी मोलाची जबाबदारी पार पाडली आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला तो खरंच म्हणजे प्रशंसनीय आहे। जेवढी काही प्रशंसा करता येईल तेवढी कमी आहे, कारण आज राजकारणामध्ये गेलेली मंडळी समाजापासून दूर जातात, समाजाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यापासून दूर जातात आणि म्हणून आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसींची जी प्रमुख मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, याला अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर डॉक्टर फुके सारख्या लोकांच्या सहकार्याने केंद्र सरकारला ती मागणी मान्य करावी लागली आणि अक्षय तृतीयेच्या एक चांगल्या दिवशी केंद्र सरकारने तो निर्णय घेतला आणि ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची जी घोषणा केली म्हणजे मंत्रिमंडळामध्ये घोषणा केली, निर्णय घेतला, त्याबद्दल या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्याचवेळी ज्या ज्या लोकांनी या मागणीकरता सहकार्य केलं त्यांचंही अभिनंदन करतो। यामध्ये डॉक्टर परिणय फुकेंचा जो प्रमुख रोल आहे तो आतापर्यंत आम्ही सर्वीकडे सांगतो की ओबीसी समाजाचे विद्यार्थी, युवक, महिला आणि लोकांकरता 52 जीआर निघाले, आता ही 53वी घोषणा आहे। ह्या सर्व करून घेण्यामध्ये प्रामुख्याने सर्वात पुढे राहून महत्त्वाची भूमिका जी बजावली असेल ते डॉक्टर परिणय फुकेंनी बजावली आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आमचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे। अशाच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा डॉक्टर परिणय फुकेंचं ओबीसी समाजाच्या मागण्यांना मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। हा सत्कार भलेही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने माझा केला असणार, पण हा खरा सत्कार आपल्या देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचाच आहे आणि याचा जर सगळ्यात मोठा जर श्रेय या जातीनिहाय जनगणनेचं जर होणार तर दोनच लोकांना याचं सगळं श्रेय गेलं पाहिजे। एक आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि दुसरे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाड़े सर, या दोघांनाच गेलं पाहिजे। कारण मला आठवतं 2006-07 पासून ज्यावेळेसपासून ही चळवळ सुरू झाली, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भली स्थापना 2016मध्ये झालं, पण याच्या मागे नागपूर शहर म्हणून ही एक सुरुवात झाली होती आणि मग धीरे धीरे एक वाढता ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ संपूर्ण देशभर हा विचार पसरला। याची विचाराची सुरुवात मला वाटतं 2005-2006मध्ये तायवाड़े सरांच्या माध्यमातून झाली। त्यावेळेस DNC कॉलेजमध्ये छोटे छोटे मीटिंग व्हायचे आणि एक जागृतीचं काम, लोकांना जोडण्याचं काम तायवाड़े सरांच्या माध्यमातून आपण करत होतो आणि निश्चितच 2016मध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्यावेळेसपासून जितक्याही मागण्या असणार ते तायवाड़े सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी रेटून धरले। 2016मध्ये मोठा मोर्चा काढला, त्यात महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्याची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केली आणि 2017मध्येच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीनुसार ओबीसी मंत्रालयाची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली। ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय
मागासवर्गीय आयोगला कुठेतरी संवैधानिक दर्जा दिला पाहिजे, याच्या संदर्भातही अनेक मोर्चे अनेक आंदोलन केले. 2017चं जे आपलं अधिवेशन झालं त्यात दिल्लीमध्ये झालं होतं, त्यात प्रामुख्याने ही मागणी रेटून धरली होती. त्यावेळेस हंसराजजी अहिर जे केंद्रात त्यावेळेस मंत्री होते ते तिथे आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यानंतर मोदीजींपर्यंत ती विषय पोचला. अनेक मंत्र्यांची भेट तायवाडे सरांनी घेतली, मला वाटतं अमित शहा साहेबांची त्यांनी त्यावेळेस भेट घेतली आणि हा विषय त्यांनी रेटून धरला. त्यानंतर देशात ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम केलं. 2016 ते आज 2025 पर्यंत 52 GR निघाले आणि त्यात अनेक GRचा मध्ये जवळपास 40-45 GRमध्ये मी पाठपुरावा केला. पण सगळं श्रेय ह्या 52 GR जितकेही निघाले याच्यात जर पाठपुरावा जर कोणी केला असणार, याच्यात जर मार्गदर्शन कोणी केलं असणार, याच्यात टेक्निकल काय असलं पाहिजे, कोणते बाब असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर कोणी जर पुरवल्या असणार किंवा सांगितले असणार किंवा मार्गदर्शन केलं असणार तर ते बबन तायवाडे सरांनीच केलेलं आहे आणि निश्चितच आणखीनही पुढील वाटचाल चालणार आहे. आता हा जातीनिहाय जनगणना करण्याचं एक मोठं आंदोलन झालं होतं या संदर्भात. याही संदर्भात आता ही जातीनिहाय जनगणना झाली. प्रत्येक कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे त्या आधारे आता सगळ्या योजना ही एकदा झाली जातीनिहाय जनगणना, तर कोणत्या जातीची किती लोकसंख्या हे एकदा माहीत झालं तर त्या जातीवरती तितका निधी उपलब्ध करून देताना, सरकारलाही काम करताना, प्रत्येक समाजाला न्याय देताना, प्रत्येक जातीला न्याय देताना हे उपयुक्त होणार. एक चांगला निर्णय माननीय मोदीजींनी घेतला, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने घेतलं आणि निश्चितच या सगळ्या आमच्या जितक्याही मागण्या होत्या या केंद्र सरकारपर्यंत मोदीजीपर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यांचंही या माध्यमातून मी आभार मानतो.